श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल की माझ्या घरामध्ये काम चालू आहे म्हणून. आणि आज आहे क्रिसमस आणि आज क्रिसमसची मिस्टरांना सुट्टी आहे. त्यांना सुट्टी देणार नव्हती, आज सगळं त्यांचं ऑडिट चालू होतं, पण अचानक त्यांना सुट्टी आहे असं मेसेज आला. त्यामुळे आज घरी आहेत. आमचा नाश्ता वगैरे झाला जस्ट, आणि 9 वाजताच हे वर्कर आमचे आले आहेत काम करण्यासाठी. आणि माझं जेवण अजून काहीच बनवलं नाही आहे. आणि घरात सगळा असा पसारा आहे. फक्त नाश्ता झाला आहे, अजून तर जेवण बनवायचं, चपाती भाजी बनवायची आहे मला. आणि ते आज लवकर आले, त्यांनी सांगितलं 10 वाजता म्हणून, पण 9 वाजताच. त्यामुळे असा पसारा. आमचा स्वामी बघतोय कसं काम करतात ते. त्याला म्हणजे करायला बरं पुढे. तुमचे काम असेल सांगा, स्वामी करेल. चालय काम. इकडे मी मटर बटाट्याची भाजी बनवायला चपातीचं पीठ मळलं आहे. चपाती बनवायची आणि असं सगळं पसारा आहे. हे काय आवडणार नाही, भांडी सगळी संध्याकाळी एकदमच असणार आहे. हे इथे काम तिकडं झालं इकडे येणार आहेत, त्यामुळे किचनमध्ये मला काही तर जेवण वगैरे बनवता येत नाही आहे. पण पटापट मी फक्त चपाती भाजी बनवून घेते. नाश्ता झाला आहे, चपाती भाजी बनवायची आहे. हे सगळं साफ नाही केलं, कारण की परत चपाती भाजी बनवून घेते, नंतर संध्याकाळी सगळं एकदम साफ करणार. ते परत तिथे काम चालू करणार आहेत, मग परत डबल काम लागणार मला. मी किचनमध्ये आली जेवण बनवायला की स्वामी पाठीमागून यायलाच पाहिजेत. तुम्हाला काय म्हणतो सारखं, मम्मा उचलून घे उचलून घे. पण मी त्याला उचलून घेत नव्हती, पण हट्ट करत होता. पप्पाने घेतल्या, पप्पाने जात नव्हता, तो रडत होता. आणि मला म्हणतो की तू उचलून घे आणि मला चपाती दाखव आणि मला चपातीचं पीठ दे. आता हे पीठ मी द्यायची सवय नव्हती, पण त्याच्या का फ्रेंड पीठ घेऊन खेळतो, ते त्याला समजले आणि तो तसंच करतो, हट्ट करतो की पीठ घ्यायचा. आणि पापा म्हणतो, थोडासा पीठ दिलं ना की तो खुश होतो आणि ते घेऊन जाऊन बाहेर टी व्ही पाहत काय नाही काय करत असतो. थोडंसं पीठ दिलं त्याला आणि बघ असं करतोय. बरं होतं, तेवढं घरी बिझी होतो तो आणि मी चपात्या बनवून घेतल्या. त्याचे पप्पा जात होते बाहेर मार्केटला, असं काम होतं म्हणून. पण तो हट्ट करायला लागला की मला पण जायचं. गाडीला सोडून गाडी पकडून बसला आणि सोडतच नव्हता. त्यानंतर त्याला घरी घेऊन आल्यानंतर हे आईना काम करत होत्या, ते पाहून तो सांगतो ना की असं करा तसं करा सांगतो. आमचा सुपरवायझर आहे छोटा हा, आणि दादा त्याच्या गाडीवरती बसला आहे आणि इथे समज छोटा आला आणि स्वामी मोठा आला आहे, कारण तो त्याला सांगतो तू धक्का दे म्हणून. अशी दिवसभर दोघांची ना खूप म्हणजे खूप मस्ती असते. आणि ते काम काढले घरामध्ये आणि त्या दोघांचा फुल गोंधळाने आज हे एवढं काम केले त्यांनी आणि त्याचा घरी केलेत. मग आता माझे काम चालू होणार आहे. ते गेल्यानंतर कसं साफसफाई करणं वगैरे सगळं हे माझ्याकडे असतं. ते झाडू मारतात, पण तेवढं आपल्याला परफेक्ट वाटत नाही झाडू, त्यांचं झाडू मारणं फरशी वगैरे पुसणे आपल्याला करायला लागतं. त्यांचं आवरलं काम आज. बघू अजून थोडे दिवस तर लागतील, अजून 4-5 दिवस तर लागतील. त्यानंतर भाजीवाली आली होती सोसायटीमध्ये. मी भाजी गेले का आली, मेथीची भाजी होती त्यांच्याकडे. आणि भाजी घेतानाच इकडे स्वामी पडला. जरा लक्ष नसलं की पडतो आणि नंतर म्हणतो की मीच घेणार भाजी. माझ्याकडे देत नव्हता पिशवी तो. मी म्हणतो की मम्मा मीच घेणार. मग त्याने भाजी घेतली आणि तो घरी आला. घरी येईपर्यंत ना त्याने जरासुद्धा ती पिशवी खाली ठेवली नाही किंवा त्याने माझ्याकडे दिली नाही. मुलांना पण आवडतं बाजार करायला, भाजी घरी येईपर्यंत भाजी चालू होतं. आणि मला काय म्हणतो, मम्मा माझा फोटो काढ. असा तर घरात पसारा होता ना की मला कुठून सुरुवात करू समजत नव्हतं. आणि त्यात स्वामी असं करत होता. स्वामीला मी शेजारच्या घरी दिलं होतं आणि मी म्हटलं की माझं थोडं काम आहे, आवरते झाडू पोछा करायचा आहे. पण स्वामी तर इकडे राहतच नव्हता. काम असले की मला राहत नाहीत, अजिबात राहत नाहीत. एकतर घरामध्ये ना सगळी वाळू पडली होती, सगळं सिमेंटवर पसारा होता. म्हटलं स्वामी थोडा वेळ जा त्यांच्याकडे खेळत जा. तो अजिबात राहत नव्हता. मग काय करणार, दोघांना पण घेतलं आणि मग काम सुरुवात केली. पण शेवटी मी स्वामीला थोडा वेळ देऊनच आले त्यांच्याकडे. म्हटलं रडू दे, रडला तर थोडा वेळ घ्या म्हटलं, कारण फरशी पुसली परत पाय स्लिप झाल्याने परत पडला तर असं याचं टेन्शन असतं ना. खूप दिवसापासून इच्छा होती की घरामध्ये हे असं काम करून घ्यायचे, पण आता जेव्हा काम काढले ना तेव्हा असं वाटतं की जे होतं ना पहिला तेच बरं होतं. कारण एवढा पसारा होतो ना विचारू नका. आता हे 2 मुलं छोटी असली की ना खरंच खूप होतं. ते लोक आम्हाला काही काम लावत नाहीत, पण घर घाण होतं आपलं, की म्हणजे सिमेंट वगैरे पडतं, रेती पडत राहते, काय नाही काय पडत जातं. आणि त्याचं धूळ वगैरे, फरशी त्यांनी कट केली, मशीन लावली ना की त्याची पूर्ण डस्ट बाहेर पडते आणि ते खूप त्रास होतो. पण काय करणार, आता इच्छा होती माझीच म्हणून मीच काढल्या पसारा. मग आता मलाच आवरावं लागणार आहे. मग काय करणार, आता थकलेल्या मनाचा आधार स्वामीचा तारक मंत्र लावला आणि लागली कामाला सुरुवात. तारक मंत्र लावला की कशी एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते, म्हणजे मूड सगळा फ्रेश होतो. लावला तारक मंत्राने, मग चालू केलं. स्वामी समोर दोघांना पण ठेवलं तिकडे बाजूच्या घरी. म्हटलं चला पटापट आपण आवरूया. जेवण पण बनवायचं होतं मला आणि ह्या दोघांना आंघोळ पण घालायची होती. जेव्हा स्वामीला मी आंघोळ घालायला घेऊन जाणार होते तेव्हा दोघांचे पण कपडे काढले, पण समजते त्याला असं काहीतरी केलेलं. आणि हे त्याला स्वामीला एवढं आवडलं ना, तो हसायला लागला. बघा किती हसतो आणि म्हणतो मम्मा मला सारखं कर. पण समत ना ऐकत नव्हता. समतने काय केलं बघा, ह्याचं बघा, छान दिसतं नाही क्यूट मुलगीसारखा. त्यानंतर आम्ही दोघं पण रेडी झालो, कारण की आज होता गुरुवार. ह्या ताईंचा गुरुवार लास्टचा मिस झाला होता. त्यांनी आज उद्यापन केलं आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांच्या घरी गेले मी आणि खूप छान वाटतं तिकडे गेल्यानंतर. मला साडी घालायची होती, पण माझा घरात एवढा पसार होता की साडी घातली नाही मी. त्यानंतर मी दुसऱ्या ताईच्या घरी गेलो. तिथे पण छान अशी रांगोळी वगैरे काढली होती. खूप छान वाटत होतं. आणि स्वामी पण होता. स्वामी मला पण हळद कुंकू लावत होता आणि त्याने लावलं की त्यांना पण हा परत लावत होता. जसं आपण बघतो करतो तसंच मुलं पण करतात.
मी भाजी घेतली होती आणि मिस्टरांनी पण भाजी आणली होती आणि ते माझं फेवरेट कडू कारलं त्यांनी आणलं होतं. मी भाजी साफ करायला घेतली मेथीची, तर स्वामी आमचा आलो मला हेल्प करायला आणि बघा कसा सगळा भाजी ना त्याने घरभर करून टाकले. म्हणजे भाज्याचे देठ असतात ना ते नाही घेतले, पण जी भाजी मी निवडून ठेवली ना तीच घेतली. मुलं पण एवढे शाणे असतात ना, जे वेस्ट आहे ते नाही घेणार, पण जे युजफुल आहे ना तेच घेणार. आणि तो ह्याच्यातून त्याच्यातून भाजीसोबत खेळण्यात ना तो खूप बिझी झाला, त्याला जेवायचं पण नको होतं. त्यानंतर संध्याकाळी ना हंतरून घातलेलं झोपण्यासाठी, तर ह्या दोघांची अशी मस्ती झाली होती ना, बेडवर त्यांची मस्ती ठीक होती, पण हे आता फरशी होती खाली आणि खाली काही जास्त काय अंतरलेलं नव्हतं. हे दोघांची खूप मस्ती झाली होती. स्वामीचं असं मत होतं की मला तो घोडा कर, आणि त्याच्या पाठीवर ते बसत होता. पप्पा ओरडले की नको पडशील, तरी पप्पाने त्याच्या जबरदस्ती स्वामीला खाली झोपवलं, पण स्वामी कुठं ऐकतो. समजपेक्षा स्वामी जास्त आगाव झाला आहे, म्हणजे खूपच आगाव झाला. आता 8 दिवस झाले ना खूप मस्ती करते स्वामी, आणि दादासोबत खूप मस्ती करायला खूप आवडते. असे दोघांचे हंतरून घातल्यानं मस्ती रोज चालू असते. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चलो बाय बाय.